झटपट आज मी तुम्हाला चटपटीत चवीची सुक्की भेंडीची भाजी दाखवणार आहे. जास्त वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. चॅनलवर अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी ते अर्धा किलो इतकी भेंडी घेतली होती. छान स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतली. त्यानंतर कोरडी करून छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे. त्यानंतर गॅसवर मी इथे कढाई ठेवलेली आहे. 2 मोठे चमचे तेल टाकून घेतलं. तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. थोडासा लसूण कुटलेला टाकला. छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 मध्यम साईजचे कांदे मी इथे चिरून घेतलेले आहेत, ते टाकायचे आणि छान आपल्याला परतून घ्यायचे आहे तेलामध्ये एकसारखे. लाल होऊ द्यायचे नाही आहे. गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा छान परतून घ्यायचा आहे. 4 ते 5 मिनिटांमध्ये मध्यम आचेवर आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे. इथे 3 ते 4 मिनिटांनी कांदा आपला छान परतलेला आहे. लाल मिरची पावडर 1 चमचा टाकली. कांदा लसूण मसाला मी इथे टाकलेला आहे 1 चमचा आणि तो छान परतून घ्यायचा आहे. कांदा जास्त काळा नाही करायचा. अगदी गुलाबी आला की लगेचच त्यामध्ये मसाले टाकायचे. छान परतल्यानंतर आपण चिरून घेतलेली भेंडी टाकून घ्यायची आहे. सर्व भेंडी मी ह्यामध्ये टाकत आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर एक मध्यम साईजचा टोमॅटो बारीक चिरून टाकला तरीही चालतो, पण मी इथे टोमॅटो टाकलेला नाही आहे. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. आपल्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे. ह्याच पद्धतीने अशी भेंडी खूप छान होते. चवीला तर अप्रतिम लागते. अशी नवीन पद्धतीची भेंडीची भाजी करून बघा नक्की. खालीवर करत बुडापासून छान आपल्याला भेंडी परतून घ्यायची आहे. मी इथे छान भेंडी परतून घेतलेली आहे. झाकण ठेवायचं आहे 1-2 मिनिटासाठी. 2 मिनिटानंतर चेक करूया. पुन्हा आपल्याला खालीवर करून घ्यायची आहे चमच्याने. कोरडी करून घ्यायची आहे. छान शिजून घ्यायची आहे. मी एकसारखी इथे हलवून घेतली. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. एक अर्धी वाटी टाकली, छोटी अर्धी वाटी, आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ह्यामध्ये तुम्ही दही टाकू शकता, पण ही आधीच भेंडी चिकट आहे, अजून चिकट होऊ शकते. त्यामुळे मी इथे दही वापरलेलं नाही आहे आणि लिंबूही वापरलेलं नाही आहे. छान शिजून घ्यायची कोरडी होईपर्यंत. अजून 3 ते 4 मिनिटांनी चेक करूया. भेंडीची भाजी आपली छान कोरडी झालेली आहे, छान शिजलेली आहे. बघू शकता. मस्त चटपटीत अशी भेंडीची भाजी तयार झालेली आहे. ह्या पद्धतीने नक्की तयार करून बघा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर ज्योतिष किचन चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आणि फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. ही भेंडीची भाजी तुम्ही वरण भात केला ना त्यासोबत किंवा चपातीसोबत, भाकरीसोबतही खाऊ शकता. अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा. आवडल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, हा व्हिडिओ कुठून बघत आहात तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्योतिष किचन चॅनलवर आहे, नक्की जाऊन बघा. आणि कांदा लसूण मसाल्याची ही रेसिपी ज्योतिष किचन चॅनलवर आहे. तर पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.